दयेची कृपेचीच जी शुद्ध मूर्ती, धाव घेई हे मन गाणगापुरी. ध्यानमूलम गुरुमूर्ती, पूजामूलम गुरुपादुका, मंत्रमूलम गुरुवाक्यम, मोक्षमूलम गुरुकृपा. श्री स्वामी समर्थ. मंडळी, तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलवर. मंडळी, 13 फेब्रुवारीला म्हणजेच गुरुवारी श्री गुरुप्रतिपदा आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल माहिती घेणार आहोत. गुरुप्रतिपदा म्हणजे काय, नेमकं याचं महत्त्व काय आहे, या दिवशी काय घडलं आणि या दिवसाचं एवढं का महत्त्व आहे. तर मंडळी, जे कोणी श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्त असतील, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. जे मनापासून त्यांना आपले गुरु मानतात, हा व्हिडिओ त्यांच्यासाठी आहे. मंडळी, तर चला आपण सुरुवात करूयात. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. तर चला सुरुवात करूया. दत्तात्रेयाचे दुसरे अवतार नरसिंह सरस्वती किंवा नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा निजनादगमन म्हणजे अवतार समाप्तीचा दिवस. माघ कृष्ण प्रतिपदा, ज्याला श्री गुरु प्रतिपदा म्हणून देखील संबोधले जाते. श्री भगवान दत्तात्रेय स्वामी महाराजांचा द्वितीय अवतार श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी याच दिवशी शैल्यगमन केले होते. श्री गुरु प्रतिपदा हा खूप वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आहे. श्री गुरु प्रतिपदा ही फार विशेष पुण्यतिथी असून ती दत्त संप्रदाय असेच सर्वच गुरु शिष्य परंपरेत निरनिराळ्या संप्रदायांमध्ये मोठ्या प्रमाणावर साजरी केली जाते. गुरुप्रतिपदा या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज कर्दळीवनात गुप्त झाले. निजगमनात जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका स्वामींनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे सेवेकरिता ठेवल्या. आजच्या तिथीला म्हणजेच गुरुप्रतिपदेला श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून शैल्यगमन केले. म्हणून हा उत्सव गाणगापूरला खूप भव्य दिव्य स्वरूपात साजरा होत असतो. हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरा होतो. येथे यतिपूजन होते. येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगाने येऊन श्रीचरणी अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात. भगवान श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णा तीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते. ते श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले व अनेक लीला केल्या. तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी, श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले. गाणगापूर येथे 24 वर्ष वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले. त्यांनी आपला देह ठेवलेला नाही, ते फक्त अदृश्य झालेले आहेत. हा एक दुर्मिळ योगच म्हणावा लागेल. भगवान श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे साक्षात स्वरूप असणाऱ्या या तिन्ही पादुकांना विशेष नावे आहेत. अनेक भक्त नेहमीच या नावांचा अर्थ जाणून घेऊ इच्छितात. म्हणून या 3 पादुकांसंदर्भात संक्षेपाने माहिती देत आहे. विमल पादुका व मनोहर पादुका या पाषाणाच्या असून निर्गुण पादुका कशापासून बनलेल्या आहेत हे कोणालाच माहिती नाही. विमल पादुका सोडता बाकी दोन्ही पादुकांच्या नावांचे संदर्भ श्री गुरुचरित्रात पाहायला मिळतात. किंबहुना श्री गुरुचरित्रातील उल्लेखांमुळेच त्यांची ही नावे रूढ झालेली आहेत. औदुंबर येथे भगवान श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी एक चातुर्मास आपल्या अनुष्ठानात व्यतीत केला होता. त्यांच्या त्या एकांतवासाचा संदर्भ घेऊनच औदुंबर येथील पादुकांना विमल पादुका म्हणत असावेत. पण या नावाचा उल्लेख श्री गुरुचरित्रात नाही. विमल म्हणजे अत्यंत शुद्ध, कोणताही मल दोष नसणाऱ्या पादुका. श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील पादुकांविषयी स्वतः श्री नरसिंह सरस्वती महाराज म्हणतात, तुम्हासहित औदुंबरी
आमुच्या पादुका मनोहरी, पूजा करीती जे तत्परी, मनोकामना पूर्ती जाणा. देववाडी सोडून निघाल्यामुळे दुःखी झालेल्या 64 योगिनींची समजूत घालताना स्वामी महाराज म्हणतात, जे कोणी भक्त तुम्हा योगिनींसहित आमच्या मनोहर पादुकांची मनोभावे पूजा सेवा करतील त्यांना इच्छित गोष्ट नक्कीच मिळेल. भगवान नरसिंह सरस्वती महाराज शैल्यगमनापूर्वी आपल्या भक्तांना अभयवचन देताना म्हणतात, कल्पवृक्षात ते पूजोन यावे आमुचे जेथ स्थान. पादुका ठेवितो निर्गुण पूजा करावी मनोभावे. भीमा अमरजा संगमावरील कल्पवृक्ष सम अश्वत्थाची पूजा करून आमच्या मठस्थानातील निर्गुण पादुकांची मनोभावे पूजा करावी असे स्वतः श्री नरसिंह सरस्वती स्वामी म्हणतात. श्री क्षेत्र गाणगापूर येथील निर्गुण पादुका मात्र अत्यंत अद्भुत व विलक्षण आहेत. या पादुका कशापासून बनवलेल्या आहेत हे आजवर कोणालाही कळू शकलेले नाही आणि यांना विशिष्ट असा आकार नाही, म्हणून या पादुकांना निर्गुण पादुका म्हणतात. येथे निर्गुण शब्दाचा अर्थ विशिष्ट आकार नसलेल्या व शब्दांनी सांगता न येणाऱ्या पादुका असाच घ्यायला हवा. या निर्गुण पादुकांना पाण्याचा स्पर्श कधीच होत नाही. त्याऐवजी केशर व अत्तराचे वरून लेपन केले जाते. त्या लंबगोल आकाराच्या पेटीमध्ये ठेवलेल्या असतात. श्री गुरु श्रीशैल्यास जाताना भक्तांना आश्वासन दिले की 4 प्रसाद पुष्प येतील, ती मुख्य शिष्यांनी घ्यावी. यापैकी एक पुष्प श्री सायनदेवास मिळाले होते. अनेक दत्त अवतारी सत्पुरुषांना हे गुरुचरित्राच्या मूळ प्रतीवर कडगंची येथे ठेवल्याचे दर्शन झाले. आणखीन एक पुष्प नंदी नामक शिष्यास मिळालेले, तेही त्यांचे वंशजांनी प्रसादिक म्हणून ठेवलेले आढळते. तर चला थोडक्यात माहिती घेऊयात नरसिंह सरस्वतींच्या जन्माविषयी. अकोला जिल्ह्यातील लाडकारंजे या गावी अंबा भवानी आणि माधव यांच्या पोटी नरसिंह सरस्वतींनी जन्म घेतला. गुरुचरित्रात त्यांचे चरित्र वर्णन केलेले आहे. त्यांचे मूळ नाव शालग्राम देव माधव काळे, परंतु त्यांना नरहरी नावानेच ओळखले जाई. वयाच्या 7 वर्षांपर्यंत ते बोलत नसत. उपनयन संस्कारावेळी त्यांनी आई अंबा भवानीकडे वेदवाणीचा उच्चार करून भिक्षा मागितली. त्यानंतर ते बोलू लागले. वयाच्या 8व्या वर्षी मातापित्यांचा आशीर्वाद घेऊन ते बद्री केदारला गेले. वाटेत काशी मुक्कामी त्यांची गाठ कृष्ण सरस्वती या वृद्ध संन्याशाशी पडली. कृष्ण सरस्वतींनी नरहरीला मठ परंपरेप्रमाणे संन्यास दीक्षा दिली. उत्तरेत शिक्षण पूर्ण केल्यावर ते दक्षिणेस प्रथम कारंजे येथे आले. मातापित्यांना भेटले. त्यानंतर ते त्र्यंबकेश्वर, नाशिक, परळी वैजनाथ, औदुंबर, अमरापूर या गावी राहिले. अमरापूर हे गाव कृष्णा पंचगंगा संगमावर आहे. येथे नरसिंह सरस्वती 12 वर्षे राहिले. त्यांच्या या गावच्या प्रदीर्घ निवासामुळेच या गावाला नरसोबाची वाडी हे नाव प्राप्त झाले. त्यानंतर गाणगापुरी ते 24 वर्ष राहिले. त्यावेळी बेदरचा बादशहा अल्लाउद्दीन दुसरा याने त्यांची पूजा केली होती. आजच्या तिथीला म्हणजे गुरुप्रतिपदेला नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून अवतार कार्य संपवले. महाराष्ट्रातील दत्त संप्रदायाचा प्रारंभ नरसिंह सरस्वतींच्या अवतार चरित्रातून झाला असे मानले जाते. नरसिंह सरस्वतींनी शिव, विष्णू, देवी, गणेश आणि नरसिंह यांच्या उपासनेचा उपदेश केला. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रात दत्तोपासना लोकप्रिय झाली. त्यांच्या निवासामुळे औदुंबर, नरसोबाची वाडी, गाणगापूर ही गावे दत्त संप्रदायिकांची तीर्थक्षेत्रे बनली. ज्या काळात महाराष्ट्राची वाटचाल घणांधारातून सुरू होती त्या काळात नरसिंह सरस्वतींचे जीवनकार्य पथप्रदर्शक प्रखर ज्योतीसारखे कल्याणकारक ठरले. महाराष्ट्रभूमीला भक्तीचा, मुक्तीचा मार्ग दाखविणारा हा महापुरुष मराठी संस्कृतीच्या इतिहासात युगपुरुष म्हणून चिरंतन राहील. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. नंतर भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.